कसं आहे? ते मला वाटतं की तीन लोकांचे नाव सांगितले होते. 3 लोक सांगितले होते. आता अजून आता कारवाई व्हायची आहे. कंप्लेंट व्हायची आहे. त्यांनाही कळायला आता संधी नको म्हणून मी काही बोलत नाही. पण निश्चित या संदर्भामध्ये तात्काळ आता सकाळपासून मी अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. 3 दिवसापूर्वी पण मुंबईला मी बसलेलो होतो. या संदर्भामध्ये तात्काळ आता तक्रार दाखल होऊन त्यांना मी ताब्यात घ्यायला पोलिसांना सांगितलं. माझ्या नावाचा कुठे गैरवापर नाहीये, पण त्यांनी इतकं सफाईदारपणे या लोकांना पटवलेलं आहे. ते सगळं आता आजकाल असंच चाललेलं आहे. ते ऑफलाईन आहे. ते ऑफलाईन आहे. आम्हाला माहिती आहे. आम्ही जामनेरचे आहोत. असं सांगून त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं पूर्वी पण 3 लोक गुन्हे दाखल झालेले आहेत. आता पुन्हा हे 3 लोक या ठिकाणी सापडलेले आहेत. त्यांना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना आम्ही मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आहेत. मी सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांच्या ठिकाणी बोलतोय की तक्रार दाखल करून आम्ही आता तात्काळ ताब्यात घेऊन याच्यावर कठोर कारवाई. जामनेर आणि तुमचं नाव तयार झालेले आहेत. यासाठी त्यांनी जे बनावट शिक्के वापरले असते किंवा बनावट लेटर रेट वापरले असते डिपार्टमेंटचे, अशी काही शक्यता आहे का? सगळंच बनावट आहे. ही वर्क ऑर्डर आहे. ही वर्क ऑर्डरचे शिक्के येत नाही. ही वर्क ऑर्डर असते त्याच्यामुळे शिक्के येत नाही. हे अशी आहे. पण याच्यावर गेडाम साहेब वगैरे कुठेही असं त्याचं नाव नसतं. खालचे लोक वर्क ऑर्डर देत असतात. पण यांनी सफाईदारपणे सगळं केलेलं आहे. आणि आज 4 मधला एप्रिलचा आहे. हा एप्रिलचा आहे पण आता उघडलेला हा मार्चचा आहे. 1-3 मार्चचा पण आहे. त्याच्यामध्ये हा 8-4चा पण आहे. 26चा आहे. असे मार्च आणि एप्रिल महिन्यातले सगळे वर्क ऑर्डर या ठिकाणी आलेले आहेत. पण ते बरेच दिवस थांबले. त्यांना वाटलं असेल की आता वर्क ऑर्डर मिळते का तेव्हा मिळते का तेव्हा काम मिळतं. पण आपली फसवणूक झालेली आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते मग त्याच्यातून माझ्याकडे आले बबिळा मंत्री म्हणून आणि त्यांनी माझ्या कामाचा विषय टाकलेला आहे. आणि मी तात्काळ लगेच त्यांना हा विषय सांगितलेला होता. परवा बबिळ्याची बैठक होती. त्याच्या आदल्या दिवशी माझ्याकडे आले. मी त्यांना कागदपत्रे दाखवलेले आहेत आणि यांच्यावर कारवाई करण्याची सर्वात सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. राज्यभरामध्ये अशा बऱ्याच लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. या लोकांना तुम्ही काय आवाहन करणार आहे भाऊ? कारण वर्क ऑर्डर या क्षेत्रात आजचा हा विषय नाहीये. अनेक वेळेला आपण होतो अनेक वर्षापासून की अशा पद्धतीने लोक बोगस काहीतरी वर्क ऑर्डर तयार करतात. टेंडर दाखवतात. आम्हाला मिळते मग आम्ही सबलेट करतोय. तुम्ही आता पण एक करताना सुविधा शहानिशी करून घेतली पाहिजे. हे सगळं तपासून घेतलं पाहिजे. अन्यथा मग आपली फसवणूक होते आणि हे अतिशय सराईत लोक आहेत. त्यामुळे याच्यावर कारवाई होईल ते होईल. पण हे जे पैसे दिले जात आहेत त्याची फसवणूक होते ते मात्र परत मिळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं या संदर्भामध्ये कोणीही असं पैसे घेऊन मला वर्क ऑर्डर दे असं अजिबात करू नका. तुमचं नाव आणि तुमच्या गावाचं नाव वापर करून याचा गैरवापर होतोय का असं वाटतात का? माझं नाव नाही वापरलं. मी त्यांना विचारलं पण ते म्हणजे आता अशीच पद्धत आहे. आम्हाला माहित आहे की अशीच पद्धत आहे. आता ऑफलाईनच टेंडर होत आहे. तुम्ही काळजी करू नका. आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. त्यांना खूप म्हणजे त्यांना इतकं त्यांना विश्वासात घेऊन त्यांना फसवलं गेलं की ते म्हणजे आम्हाला थोडीशी शंका आली नाही की आमची फसवणूक होते. आणि हे मोठे व्यापारी आहेत की लहान लोक नाहीत. 200 कोटीचं काम मिळाले की छोटे लोक नाही आहेत. चांगले लोक आहेत, व्यापारी आहेत आणि हे त्याच्यामध्ये फसलेले आहेत. संबंधित आणि पैसे जर रिटर्न केले तर पुढची काय?